नमस्कार मित्रांनो, बाबांनो, बहिणींनो. चालू आहे बघा भेंडी करायला. भाजी केली नाही आज, ती शेंगदाण्याच्या पोळ्या केल्यामुळं पोरांनी दूध आणि ती खाल्लं आणि घेऊन बी डब्याला कोरडी शेंगदाण्याची पोळीच घेऊन गेली ती. त्याच्यामुळं भाजी केली नाही. कारलं कालचं फ्रीजमध्ये ठेवलं होतं, ती गरम केलं आणि काल चिकन आणलं होतं, तुम्ही जर बघितलंच. त्याच्यामुळे मग ती भाजी राहिली तशीच. चांगलं एवढं भारी कारलं मुलखाचं महागाय टाकून देईन तर कसं करायचं. म्हणलं आता कारलं बी नसतं पुरणार नाही म्हणून भेंडी आहे. भेंडी चिरून घेतली, लसूण इथं सोलून घेतलाय आणि आता गॅस पेटवलाय बघा. आता भेंडी करून घेतली. एवढी चपात्याही झाल्या त्या आणि 4च आंबं होतं. त्या दिवशी शाळेत दिदाला भेटलं होतं, त्यातलं पिकलं होतं आणि तेवढंच पिळलं. पुरी काही सगळ्या पिऊन गेल्या, आमरस थोडा थोडा. दिदा तेवढी पिली नाही, दिदा आधीच गेली, मी आमरस करायच्या आधीच. हाय थोडंसं ते काय नाही म्हणली, पातळ भाजी नाही भागते का म्हणजे 4 आंबा आहे तेवढं पिळावतं. मिरची कुटायची ती लाईट गेली म्हणून चिरत बसली. आली आता लाईट, पण आता नाही कर, आता चिरूनच टाकते. भेंडी भाजून घेते आधी, का तर ताजी भेंडी असली का नाही गिळगिळत होती. ताजीच आहे की भेंडी. मिरच्या तळ्यात ठेवल्या होत्या ना, भाजून घेते मी, बाजूला टाकते. चिरस्तर लसूण चंगरायचा आहे मला. गॅस केलाय कमी मी. वाढला नाही. तुमच्यात कशाचा बेत आहे सांगा. आमच्याकडे तर आहे बघा भेंडी, आमरस, चपाती, शेंगदाण्याची पोळी. याचं काय तर करू. काल शेंगदाण्याच्या पोळ्या करणार होती. काल शेंगदाणा भाजून लाईट जी गेली ती दिवसभर लाईट नाही. रात्री आली लाईट 5च्या नंतर. ते बी 10 मिनिटं आली, पुन्हा अजून गेली, पुन्हा ती रात्री 7लाच आली. सकाळची आंघोळ झाली, आधी दूध तापवलं, चहा केला आणि नंतर नाही केलं, बारीक आधी करून घेतलं, पुन्हा पीठ मळलं नाही चपातीचं. लाईट गेली म्हणजे म्हणलं लेकरासने काल नादी लावलं होतं, पोळी करते शेंगदाण्याची म्हणून. कवळी लसलशीत भेंडी आहे. हिने गेलं तर आणखी त्याला सोडाय, भाऊजीने सोडली गावातली लेकरं. पोरांच्या शाळा भरलेल्या का त्याच्यामुळे त्याचा डबा आणि सकाळचं वैरण, त्यात पीठ मळण गेली वैरण आणायला, तर ताईनं केलं चपात्यांची पोळ्या. तिचा हाय उपवास आता. त्या दिवशी मी सवारची राहिलीच म्हणलं तिला, म्हणलं आज राहतात तिकडे एवढं वस्तीला आले खूप गणसवाचं राहायला सांगितलं होतं बरं का. हे आमची गडी माणसं म्हणली बाहेर जायचं आहे, आमचं काम हाय तर हाय राहू द्या. आणि असं मी त्यांना उपवास धरायचा आधीच मायंदा खाता. चांगलीच आहे भेंडी बरं का. कलर आलाय बघा घ्यायला कसा बियाला का भाजताना खाली टाकलेलं काय नाही. भाजून आता हे काढते बदलेला. मिरच्या तळायसाठी काढलेल्या म्हणजे जरा तोंडी लावाय म्हणलं. आता ही चिरून मिरची काय तिखट होणार नाही ह्यात. भेंडी ताईला करायचं भगर, मिक्सरचं भांडायला सुद्धा लावून भरून पुन्हा भेंडीची कढई किंवा कारलं गरम केलेली धुवा लागेल. कोण आले का मग काय वाजता ते बाहेर.
लसूण घालते असं आता केलं. तुला कोणतरी आल्यानं वाटतंय ना. हा पाय वाजतात आहे धबा धबा धबा. आता पिलटी पडली बारकी. पेऱ्यानं घसरायला लागला कुडा पळते ना ते आबड धुबड करायचे. आणि असलं आबड धुबड केलेलं चांगलं होतं बरं का. त्याला लय बारीक मिक्सरात फिरवलं का नाही चवीला येत. मला हे देठाचं एक मिरची तळली तर खाऊ वाटते. ते देठ काढली म्हणजे नाही देठाला धरून खायची ना म्हणजे. चांगलं करत भाजून खांदा चिकट मरतो. तेल कडले लसूण करतो त्यात मीठ टाकते गरम आहे तोपर्यंत. पहिलं आमच्यात सारखी असायची मिरची तळलेली. भाजून घेतली का आता गिळगिळीत होत नाही. ताजी असली का नाही चिरली ताजी ताजी केली काही होत्या गिळगिळीत. टाकते वापरायला टाकते. भांडी पडली ती कपडे पडले ती ते घासायचं धुयाचं बॅलर घात झाले जरा इकडची घासा होते म्हणते कात्याला बरंच ना. काय करायचं पाणी आपल्यालाच वापरतो करतो स्वच्छ निर्मळ असलं म्हणजे. घाण म्हणजे काय शेवाळ चढले खाली घाण म्हणजे त्यात काय दुसरं खडोळ बिडोळ नाही झालं शेवाळ नाही झालं. आता उद्या परवापासून मला वाटतं धुणंच पाण्याच्या नादी लागावंच. ऊन हाय तर वाळतेली कापड तरी घाण बी झाली ती मध्ये पुण्यात तिला हे बाहेर सगळी झुपली होती बाहेर ब्लँकेट आणि नेली ती पपुट्याने गच भरलेली. धुवून आपले 2-3 दिवस का जायला थोडं थोडं करायचं. उद्याच्या ज्याच्यात आता तारखा जास्त धुणं काढले त्याच्यात आपल्या जवळ ज्यांचं तर झाल्या पाहिजे त्या काय सवासनी ती म्हणते ती मग कशी आमच्या आहे ते म्हणून तुम्ही धरले तर मग त्यांना बी सवासनी भेटत नाही आपल्याला बी नाही त्या म्हणजे तशा गावभर सवासनी असते बरं का. पण हे आपल्या आपल्या ते जायला पाहिजे ते करू लागायला हे करायला. लवकरच घालणार होते मला हे आता काय कालचं घातलं आहे काही गेली काय शिजली का मग नंतर कूट टाकायचं. तुला कूट टाकलं थोडा वेळ अजून वापरून घ्यायचं मग झाली भेंडीच तयार. या सगळीजण भेंडी खायला